हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त ना? तर मी सानिका तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते नवीन एका व्हिडिओमध्ये. त्यामध्ये सगळीकडे साफसफाई करायची चालू होते. आता तुम्हाला तर माझ्या शॉर्ट व्हिडिओमधून समजलंच असेल, जे खाली काही पसारा होता किंवा साड्या पिको फॉल वगैरे करायच्या होत्या किंवा ब्लाऊज जे काही शिवायचे होते, तर ते सगळे शिवून वगैरे घेतले ब्लाऊज आणि नंतर साड्या वगैरे पिको फॉल करून घेतल्या आणि जो बाकीचा सगळा काही पसारा नको असला की नाही, तो सगळा वरती नेऊन टाकला. जे नको आहे ते वस्तू फेकून दिल्या आणि जे पाहिजे तेवढ्या त्या व्यवस्थित लावून घेतल्या. कारण की नाही सगळीकडे पसाराच पसारा झालेला होता. जेव्हा लहान मुलं घरी असतात ना, तेव्हा तर खूपच जास्त पसारा होतो. आणि अश्विनी पण आलेली होती विरवडेसनं, कारण की त्यांच्या गावची पण जत्रा होती म्हणून ती गेलेली होती 4 दिवस. आणि ती आल्यानंतर ना मग लागलो आम्ही स्वयंपाकाला आणि नंतर मग स्वयंपाक वगैरे चालू होता. मग इकडचं तिकडचं बोलणं आमचं चालू होतं, कशी गेली सुट्टी वगैरे असं इकडं तिकडं. आणि आज रात्री ना दिदी येणार होती संध्याकाळी. आता दिदीला जाऊन तर दाजींच्या सोबत 3 वर्ष पूर्ण होऊन गेलेले होते आणि ती येणार होती. आणि किती जरी झालं ना तरी दिदी येणार म्हणल्याचा आनंद आमच्या तोंडावरती तर तुम्हाला दिसतच असेल, कारण की शिवम पण येणार होता. आणि 3 वर्षानंतर आमची अशी गाठ पडणार होती की दिदी परत आता काही जाणार नव्हते, म्हणजे 1-2 वर्ष तरी इथंच होती. मग त्यामुळे ना आनंदच खूप जास्त होता. आता अश्विनीच फक्त वेळगावला आहे, त्यामुळे ती फक्त येऊन जाऊन तिचं चालू असणार. मग ते आल्यानंतर तिचं जे काय असेल तर ते चालू राहणार तिचं. आणि नंतर मग आम्ही लागलेलो होतो स्वयंपाकाला. आणि स्वयंपाकाला अश्विनी लागलेली कणिक मळायला आणि मी लागलेली आमटी भात वगैरे करायला. तिला म्हटलं कणिक मळून दे, मी नंतर चपात्या वगैरे करून घेईन. आणि घर बघा किती स्वच्छ आणि क्लीन दिसायला लागले, कारण की ना खूप एफर्ट्स घेतलेले आहेत. कारण ह्याच्यासाठी 6 दिवस झाला आम्ही कंप्लीट नुसता पसाराच आवरते, कारण की थोडंसं करत आता जे वरती सगळे डबे दिसतात ना, तिथला सगळा पसारा, जे पोती वगैरे होते ना, ते सगळे देवाऱ्या घरात नेऊन वरती लॅपटॉपवरती ठेवलेले होते. आणि जे इथं म्हणजे उन्हाळ्याचे पापड वगैरे केले होते ना, ते या डब्यांमध्ये ठेवले होते, म्हणजे टिपामध्ये ठेवले होते. कारण की पापडच किंवा जे उन्हाळ्याचे पदार्थच एवढे जास्त झालेले होते. आणि कसं आमच्या घरी जास्तच लागतात, कारण की कमी करून चालत नाही, कारण प्रत्येकाला येईल त्याला एक एक डबा तरी असतोच, म्हणजे तो महिनाभर पुरेपूर एवढं खाऊन जाईल एवढं त्याला करून ठेवलेलं असतं. आणि नंतर मग ही दिदीची रूम, आणि दिदीच्या रूममध्ये कृष्णा झोपलेला होता. तिचीही रूम स्वच्छ करून घेतली. जे कपाटामध्ये जे कपडे वगैरे होते, नको असलेले कपडे, पाहिजे असलेले कपडे, ते व्यवस्थित लावून घेतले आणि नको असलेले कपडे वरती नेऊन ठेवले. आता किचनमधलं तर काय तुम्हाला माहीतच आहे, किचनमध्ये किती जरी आवरलं तरी पसारा होतच, पण वरचा पसारा अगदी व्यवस्थित लावून घेतला. आणि खालचा सुद्धा जसे भांडे होते ना अगदी व्यवस्थित जिथल्या तिथे ठेवून घेतले. नंतर संध्याकाळच्या वेळेस ना कृष्णा, स्वयं आणि त्याचे जे मित्रमंडळ जे आहे ना, ते सगळे आलेले होते. व आशेताजी आणि आत्ती त्या दोघांना घेऊन बाहेर बसलेली होती. आता त्या दोघांना घेऊन बाहेर बसले म्हणजे आमचं आतलं काम अगदी व्यवस्थित होणार. आणि किती जरी व्यवस्थित करायचं म्हटलं तरी 5-10 मिनिटांनंतर ते वापस आलेलेच आहेत, कारण की त्यांना त्यांचं जेवण खाणं वगैरे सगळं बघावं लागतं. आणि नंतर कृष्णाला पण मला आत न्यायचा होता आणि त्याचं सगळं आवरायचं होतं. मग इथं ना निवांत असं आत्ती वगैरे बसली ना, तर ती मुलं जी आहेत ना, तर त्यांच्यासोबत ही दोघंजण निवांत खेळत बसते. आता शिवम ज्यावेळेस येईल ना, तर त्यावेळेस काय नुसती जनताच येणार, चिल्लर पार्टीज नुसती घराभोवतीने फिरत असणार आहे. कारण की लहान मुलं जर घरी असेल तर ना, लहान मुलांचा कालवासुद्धा अंगणात खेळत राहत असतो आणि ते बघून ना आपल्यालासुद्धा छान समाधान वाटत असतं. आणि दुसऱ्या दिवशी ना दिदी आली, त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळ उठून लागले स्वयंपाकाला. आता खिडकीतून एवढं जास्त ऊन येत होतं ना की काय सांगू. आता आमचा योगायोग बघा, दिदीनं सुद्धा हीच साडी नेसली आणि मी सुद्धा ही साडी नेसली. आता ही साडी कुठली, तर ही साडी होती रक्षाबंधनाची, म्हणजे भैयानं आम्हाला तिघींना पण दिलेली होती. अश्विनीचा काहीतरी कलर वेगळा होता, पण आमच्या दोघींचा कलर एकसारखाच झाला. आणि त्याच बरोबर आजच दिदीनं ती पण नेसलेली आणि मी पण नेसलेली होती. आणि नंतर मग दुपारच्या वेळेस जेवण खाणं वगैरे झालं, तर आमचं इथं गप्पा गोष्टी चालू होता. तर आजीने इथे बसवलेला होता कृष्णाला खुर्चीवर. आता ही खुर्ची स्वयंची आहे आणि त्याला बड्डेच्या वेळेस आलेली होती ही. आणि ही आमचं चाललेलं होतं डमरू वाजवून एकदम छान असा डान्स करून दाखवायचं. पण कुठलं काय, आजी आणि शिवम नातू ह्या तिघांचं काय चाललेलं होतं त्यांचं त्यांना पण माहीत नव्हतं. उभं राहायचं बसायचं असं त्यांचं चाललेलं होतं. पण असं दुपारच्या वेळेस हा का टाईमपास होईना, पण थोडा वेळ तरी ह्यांच्याशिवाय जाऊ शकतो आपला, कारण की कामात थोडंसं मग्न राहू शकतो. आणि आत्या असेल ना तर काय आम्हाला लय जास्त टेन्शन नसतं. कारण की ती मुलांना ना व्यवस्थित अगदी काळजीपूर्वक डोळ्यात तेल घालून त्यांच्याकडे लक्ष ठेवत असते. जरी खाली काय पडलं ना तरी त्यांच्याकडे जास्तीत जास्त लक्ष ठेवत असते आणि दुसऱ्यांनासुद्धा लक्ष ठेवायला होते. आणि संध्याकाळच्या वेळेस चाललेलं आमचं इथं रानातून आणलेली कांद्याची पात. आता ही आपल्या शेतातली आहे, त्यामुळे काय किती जरी खाल्ली तरी कमीच. आणि अश्विनीचं चाललेलं तर स्वयंपाक करायचं आणि माझं चाललेलं इथं कोबी मंचुरियन करायचं. बेत असा ठरवायचा की सगळ्यांनी उत्सुकतेनं आवडला पाहिजे आणि त्यांनी उत्सुकतेनं खाल्ला पाहिजे. म्हणून म्हणलं हा बेत आता चुलीवरच करायचा, कारण की गॅसची मिळण्याची शक्यता तर कमीच आहे, तुम्हाला सर्वांना तर माहीत आहे. म्हणून म्हणलं आता हा बेत म्हणलं
बाहेर चुलीवर करायचा आणि चुलीवर केलेलं जेवण किंवा जे काय असेल तर ते चवीला उत्कृष्टच आणि पौष्टिकसुद्धा तेवढंच आणि हेल्दीसुद्धा. तर त्याच्यासाठीच आमचं चाललेलं होतं आणि संध्याकाळच्या वेळेस दीदीला भेटण्यासाठी भैया आणि पप्पा आलेले होते. मग काय सगळा दंगा इथं चाललेला होता आमचा. आणि पप्पा आलं म्हटलं की थोडीफार धावपळ झालीच. मला पप्पांच्यासोबत काय बसता आलंच नाही कारण की बाहेर चूल पेटलेली होती आणि चूल सगळीकडे म्हणजे जाळ पेटलेला होता म्हटल्यावर त्याच्यावरती काहीतरी करणं भागच होतं. मग मला पप्पांच्यासोबत जास्त वेळ घालवता आलाच नाही. पप्पांना म्हटलं पप्पा म्हटलं आता परत मी म्हटलं बसते, पण काही मला बसायचं झालंच नाही पप्पांच्या बरोबर बोलायला वगैरे जास्त वेळ भेटलाच नाही. मग पटापट असं बाहेर गेले आणि ही मुलं सगळी जनता बसलेली होती. मुलं निवांत अशी बसलेली मुलं मुलांना नंतर आम्ही कोबी घ्यायला म्हणजे गरम गरम खाल्लं आणि गरम गरम त्याचा आनंद घेतला असा आमचा विषय डोक्यात चाललेला होता. मग बाहेर गेले आत्तीनं चूल वगैरे पेटवलेली होती. कढईला ना मातीनं लिपलेलं होतं कारण की ना जास्त अशी काळी पडत पण नाही आणि घासताना आपल्याला त्रास पण होत नाही. बघा असा अंधार पडलेला होता आणि साईडला आमची चूल अशी पेटलेली होती आणि आत्तीने आतनं जाऊन पाट वगैरे घेऊन आली आणि नंतर मग पाट वगैरे आणल्यानंतर मग आमचा कार्यक्रम इथं चालू झाला. आता वारं तर इतकं जास्त सुटलेलं होतं की विचारू नका, कारण की वाऱ्यानंच तर निम्मा डोळ्यात जात होता आणि तो आम्हाला काही सहन होत नव्हता. मग नंतर काय असं चालू झालेलं होतं आमचं. कढईत तेल वगैरे केलं आणि त्या कढईत म्हणजे ते लाकडाचं जे धूर वगैरे जे पडलं होतं ना राख वगैरे, तर ती सगळी आत्तीने स्वच्छ करून घेतली. एक लाकूड त्यातलं काढून ठेवलं कारण की जाळच इतका झालेला होता आणि जाळ सगळा वाऱ्याने ना इकडं तिकडं होत होता. मग नंतर कढईमध्ये तेल टाकून घेतलं आणि तेल चांगलं कडवून दिलं आणि मग सगळं आमच्या गप्पा गोष्टी चालत मग आमचं कोबी मंचुरियन करायचं चालू झालं. म्हणजे जो असा सीन आहे ना तो फक्त गावाकडेच बघायला भेटतो आणि हा गावाकडचा सीन आयुष्यभर घेण्यात राहील असा असतो. आता सगळ्यात जास्त आमचं म्हटलं तर आता बाहेर चुलीवर जेवण होण्यास काही हरकत नाही, कारण की ना म्हणजे चुलीवर जेवण करताना मी एकटी काही बसत नाही कारण की आत्तीला मी सोबत घेऊनच बसते, कारण की मला चुलीचं एवढं काही ज्ञान नाही आणि ज्ञान नसल्यामुळे आपण त्याच्यापाशी काही जागू शकत नाही. आता चुलीला जाळ घालणे इतपत तर येते, पण कितपत जाळ घालायला म्हणजे जाळ घातला पाहिजे किंवा लाकडं पुढं सारली पाहिजेत किंवा लाकडं किती घातलं पाहिजे त्याच्यात, म्हणजे एवढं काय आपल्याला नाही. कारण की चुलीवरती बसताना वरची जी कढई पतीलं जे आहे ना ते कल्लं नाही पाहिजे याचीसुद्धा दक्षता घ्यावी. मग ते एवढं आपल्याला काही म्हणजे त्याची माहिती नसल्यामुळे मी आत्तीला साईडला बसवून घेतलं आणि मग नंतर मग मी कोबी मंचुरियन तळायला घेतलं. असा आमचा चुलीवर बेत चालला होता आहे की. तर असा आमचा चुलीवर बेत चालला होता. भाऊजी भाऊजी आम्ही तुम्हाला खूप खूप मिस करतोय, लवकर या. दिदे पुरेल का? हो कसं काय? हाय ठीक आहे ठीक आहे झालं आता लागलाच झालं म्हणूनच मामासनी बोलवा म्हणलं, मामांच्या ह्याच्याशिवाय काय होईच नाही म्हणलं. पाहिजे काय केलं पाहिजे खायची कला सांग. हाय बघा इकडे फुल होय होय त्याच कडंग झालंय का मऊ आहे होय काय लय गरम आहे. काय पडले कोबीच आहे भाजले ती रे की एक घाना पहिला मग तीच किंमत आहे आणा हो. हां 2 आणा. अशी थांबा आता प्लेट आण बळा. प्लेटा कशाला ती दे की मामाला खाऊ. दादू आता तिथं जा आणि इथनं सगळं हो शिस्तीत जावा. इथे मंचुरी खाली का नाही? काय झाले का याला? अश्विनी बेडवरनं खाली आणला म्हणून तसा रडायला लागला. बेडवर गेला जा. बस ना सर दादा आधी आमच्या ह्या बाव्याला चांगलं चांगलं दिसतंय का ग स्वरा दिसते का
झाली सगळी झाली पोरं तू कर चांगलं कर आधी लांब धर हा चांगलं कर. बाळूमामाच्या नावानं नाही बसलेला अजून चला इथं हॉलमध्ये सगळ्यांना बसायचं बघ गुरुवा.